तुझ्या कीर्तनात न्हालो आणि मानसात आलो, हरी नामाचा गजर केला मला मी गावलो, जन्म झाला वारकरी पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी, श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ, श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ, मेळ जीवा. हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ. बघा सकाळचे 6 वाजले आहेत. आमच्या घरी वारकरी येणार आहेत म्हणून कालची साफसफाई करते आणि सकाळीच पाऊस सुरू झाला आहे. तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण पाऊस आहे. रात्रभर पाऊस सुरू होता. हे बघा पावसाचं वातावरण कसं झालं. आज वारकरी येणार आहे त्यांच्यासाठी नाश्त्यासाठी पोहे आणि गोड म्हणून नुकती आणलेली आहे 15 लोकांसाठी. 1.5 किलो पोह्यासाठी हे बाकीचं साहित्य सगळं. अर्धा किलो कांदा, अंदाजे मिरची, कढीपत्ता, जिरे, तेल, मोहरी आपल्या अंदाजाप्रमाणे टाकले आहे. एक टेम्पो भरून वारकरी लोक आलते पण सगळीकडे 10-10, 15-15 असे सगळ्यांच्या घरी भजनांचा कार्यक्रम ठेवला होता. तसं आमच्या घरी पण 15 लोकांचं भजन ठेवलं होतं आणि रात्री जेवणाचा स्वयंपाक एकत्रच केला. वांग्याची भाजी, शिरा, चपाती. रात्रीचा कार्यक्रम झाला होता. सकाळी नाश्त्याचा म्हणलं सगळ्यांनी आपापल्या घरी 15-15 लोकांचा स्वयंपाक. नाश्त्यासाठी पोहे, शिरा असं बनवलं आहे. हे पोहे धुवून घेऊन साईडला ठेवले आहेत. फोडणीसाठी मोहरी, जिरे, हळद, कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे टाकले. जिरे थोडे तडतडले की नंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर कांदा टाकायचा. कांदा, मिरची टाकायची पहिली. थोडी मिरची लाल झाली की कांदा टाकायचा त्याच्यामध्ये. कांदा लाल होस तर परतायचा. कढई मोठी पण आहे, व्हिडिओमध्ये छोटी दिसते तुम्हाला. कंटिन्यू हलत राहायचं लाल होईपर्यंत. त्यासाठी शेंगदाण्याचं साल काढून टाकायचं पोह्यामध्ये. हे आमच्या शेजारचे ताई चहासाठी अर्धा लिटर दूध आणलं होतं त्यांच्यासाठी. हे बघा शेंगदाणे टाकले. कांदा लाल झालाय आता. हे 1.5 किलो पोह्याचं साहित्य होतं. एकदम हॉटेलसारखे मस्त भारी असे पोहे झाले होते. नंतर पोहे परतून 10 मिनिटासाठी मंद आचेवर झाकून ठेवायचं. अचानक हे भजनाचा कार्यक्रम ठरल्यामुळं घाई गडबडीत पोह्याचा नाश्ता ठेवला आणि मदतीसाठी ताईंना बोलवलं होतं थोडीशी हेल्प करायसाठी. त्यांनीच बनवले पोहे. मी त्यांच्या हाताखाली सगळं काढून दिलं साहित्य. हे बघा पोहे थोडेसे ठेवले होते साईडला, ते पण नंतर टाकले त्याच्यात. 1.5 किलो पोहे 15-20 लोक जेवले त्याच्यामध्ये. सगळ्यांचा नाश्ता व्यवस्थित झाला. हे बघा प्रज्वल, त्याला टाळ वाजायचा आहे. वारकऱ्यासोबत तो पण बसला होता टाळ वाजत. शिरायलाच वारकरी येतील आता, तोपर्यंत हे चाललंय टाळ वाजायचं. वारकऱ्याचा ड्रेस घालून कसं वागते प्रज्वल टाळ. ही बघा आमची लक्ष्मी गाय.
खाली असते पार्किंगमध्ये, पण चिखलाने भरून गेली. हे आलेत अभंग सुरू आहे. आमच्या शेजारच्या काकू आहेत या, ब्ल्यू कलरची साडी. इना, मृदुंग, टाळ घरी वर्षातून एकदा तरी वाजलेच पाहिजे. मस्त प्रसन्न वातावरण झालं होतं. दरवर्षी वर्षातून एक वेळेस तरी आमच्याकडे कीर्तनाचा किंवा भजनाचा कार्यक्रम होतच असतो श्रावण महिन्यात किंवा आषाढी वारीला आलेले वारकरी. हे बघा, भजनात सगळे मग्न झाले होते आणि प्रज्वलचं काय दुसरंच चाललं होतं, टाईमपास. कोण काय करते त्याला काही घेणं देणं नाही, आपलं चाललंय. आमचे पण पोहे करून झाले होते, आम्ही पण बसलो होतो भजन ऐकायसाठी. बाहेर पाऊस सुरू होता. पाऊस दिवसभर होता, थांबलाच नाही. आज दिवसभरात पाऊस सुरूच होता. सगळ्याला हळदी कुंकू लावून, हळदी कुंकू लावल्याशिवाय कुठलाच कार्यक्रम होत नसतो. सगळ्यांना हळदी कुंकू लावून सगळ्यांचे दर्शन घेतले, त्यांचा आशीर्वाद घेतला. बघा, आजीबाई पण दिंडीमध्ये चालल्यात. बघा किती वय, ते किती थकल्या तरी पण 1 महिना चालत ते पंढरपूरला जातात. ह्या वर्षी तर खूपच पाऊस आहे. ह्यांचं आजींचं काय माहिती, आता टेम्पोमध्ये जातात का चालत जातात. खूप परेशानी ह्या वर्षी, पावसाचं बंदच नाही आहे. म्हाताऱ्या माणसाला खूप परेशानी, जायला नाही पाहिजे, पण असे घरच्यांचा विरोध असतो, नको परेशानी कशाला एवढ्या गर्दीमध्ये. तरी पण म्हातारे माणसं ऐकत नाहीत, जातातच. त्यांना ते पहिल्यापासून सगळे हसतमुखाने दिंडीत 1 महिना कुठं दिवस जातो काय कळतच नाही. बघा, आजी खूप आनंदी होत्या दिंडीत जाण्यासाठी. त्यांच्यासोबत घरचे कोणीच नाही, शेजारी आणि वा दिंडीमधले लोक, ह्यांच्यासोबतच त्या 1 महिना पायवारी करतात. हाँ आ रहा है 10-15 मिनट में आता है. नहीं आई कंफर्म है. फोन करता तुमको लगेच कॉल करता मैं.
तुम्हाला फोन येतो घेतो पण हे तर खाऊ द्या पुलिस घे ना म्हणजे कसं काय दुसरी टाकी काय चालू जाईल रामकृष्ण हरी बड़ा नाही